तर वसई विरारच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर आता वाढलाय। सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सखल भागात पाणी साचायला आता सुरुवात झाली। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे। वसईच्या उसगाव धरणावर पर्यटकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। तर पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। वसईच्या ग्रामीण भागामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मी सध्या वसईच्या उसगाव डॅमवरती आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत या ठिकाणी मोठ मजा करण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मुंबई अहमदाबाद महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी आहे, तरी देखील काही पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला पाहायला मिळतात आता हा डॅम जो आहे तो वसई विरारला पाणी पुरवठा करणारा डॅम आहे आणि या ठिकाणी मोठ्या पर्यटकांची गर्दी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळपासून अशाच पद्धतीने पाऊस सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून जर गरज असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई। तर इथल्या पर्यटकांनी नेमका काय प्रतिक्रिया दिल्या तेही पाहूयात। बातचीत केली आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। सकाळपासून वसई विरारच्या ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची गर्दी झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या विरारच्या उसगाव डॅमवरती आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते मोठ्या हौसेने या ठिकाणी मजा करण्यासाठी आलेले आहेत। मोठ्या उत्साहात या ठिकाणी ते आनंद करताना आपल्याला पाहायला मिळतात। पाण्यामध्ये बसून या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। काही महिला आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया। काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी फिरण्यासाठी आले का? आम्ही आज सकाळपासून विरारच्या उसगाव डॅमला आलो आहेत। इकडे इतकी मज्जा केली, आम्ही आल्यापासून काही विचारूच नका। आम्हाला इतकी मज्जा आली आहे, भर पावसामध्ये इकडे आम्ही आनंद घेतोय। फक्त एकच हे आहे, इथे जर खाण्याची आणि पिण्याची जर सोय झाली आहे ना तर खरं सांगू ना खूप मस्त होईल। पण प्रत्येकाला एकच आव्हान आहे की जिथे पाणी आहे तिथे स्वतःची काळजी घेणं हे जरुरी आहे। काय कुठलाही डॅम असू दे, जो साधा असू दे किंवा मोठा डॅम असू दे, पण मी एकच सांगेन की प्रत्येकाने स्वतःची काळजी पाणी बघून, निसर्गाचा रम्य बघून आणि जो वातावरण आहे तो बघून स्वतःची काळजी प्रत्येकाने घ्यावा। आणि हा जो निसर्ग आहे हा प्रत्येकाला नेहमी भेटत नाही, हा फक्त वर्षातनं एकदाच भेटतो। त्याच्यामुळे ह्याचा आनंद घेताना प्रत्येकाने खूप आनंद घ्या, पण स्वतःची काळजी घ्या। आनंद घेताना पर्यटकांनी आपली प्रत्येकाची काळजी घेणं गरजेचं आहे असं या महिलांनी सांगितलेलं आहे। मात्र जर या ठिकाणी जर पर्यटकांनी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते, जर पाणी वाढलं तर पाण्यात उतरू नये आणि कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण करू नये असं आवाहन देखील प्रशासनाने केलेलं आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।